नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामधील आपण वाक्यविचार हा घटक अभ्यासत आहोत. वाक्याचे सर्व प्रकार आपण अभ्यासलेले आहे. आता यानंतरचा वाक्य रूपांतर हा जो घटक आहे तो आपण इथं अभ्यासतोय. त्यामधील प्रश्नार्थक व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर हे एक प्रकार जो आहे. प्रश्नार्थक व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर त्याचे काही उदाहरणं आपण इथं अभ्यासलेलं आहे. त्यानंतर उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर हाही घटक आपण इथं अभ्यासलेला आहे. त्याचे उदाहरणं आपण अभ्यासलो. यानंतर होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर, होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर याही घटकाचे आपण इथे उदाहरणं वगैरे घेऊन आपण अभ्यासलेला आहे. आता यानंतरचा जो प्रकार आहे किंवा घटक आहे तो म्हणजे, समजा एखाद्या वाक्यामध्ये असं असतं की दोनदा नकार येतो. मग असं दोनदा नकार जर आलेले वाक्य असतील तर ते मग होकारदर्शक असतात की नकारदर्शक, आणि त्या वाक्याचं आपण रूपांतर कसं करायचं हे शिकणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आज आपण दोनदा नकार म्हणजे होकार समजावा, परंतु असे वाक्य नकारदर्शकच असते, आणि ते कशा प्रकारचे त्याचे 3-4 उदाहरणे घेऊन आपण इथं अभ्यासूया. एक मुद्दा लिहा. दोनदा नकार, दोनदा नकार म्हणजे, दोनदा नकार म्हणजे होकार समजावा, होकार समजावा. परंतु असे वाक्य, परंतु असे वाक्य नकारदर्शकच असते, नकारदर्शकच असते, नकारदर्शकच असते. दोनदा नकार म्हणजे होकार समजावा, परंतु असे वाक्य नकारदर्शकच असते. पंतप्रधान उद्या पुण्यात नाहीत असे नाही. पंतप्रधान उद्या पुण्यात नाहीत असे नाही. नकारदर्शक वाक्य. पंतप्रधान उद्या पंतप्रधान उद्या पुण्यात
आहेत. होकारदर्शक. होकारदर्शक वाक्य. यामध्ये असणारा मुद्दा जो आहे, दोनदा नकार म्हणजे होकार समजावा, परंतु असे वाक्य नकारदर्शकच असते. आता काही काही वाक्यामध्ये दोन वेळेस नकार आलेला असतो किंवा नकार दर्शवलेला असतो. तर अशा वेळेस दोन वेळेस आलेले नकारदर्शक वाक्य, तर त्याला आपण त्याच्यामध्ये दोनदा नकार म्हणजेच होकार समजावायचा आहे, पण ते वाक्य मात्र नकारदर्शकच वाक्य असणार आहे. आता उदाहरणामध्ये बघा, पंतप्रधान उद्या पुण्यात नाहीत असे नाही. पंतप्रधान उद्या पुण्यात नाहीत असे नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते पुण्यामध्ये असणार आहेत ते उद्या पुण्यामध्ये, असा अर्थ इथे निघतो. पण पंतप्रधान उद्या पुण्यात नाहीत असे नाही हे जे वाक्य आहे हे नकारदर्शक आहे. त्याचा अर्थ असणार आहेत असा जरी असला तर ते वाक्य नकारदर्शकच असणार आहे. पंतप्रधान उद्या पुण्यात आहे हे सरळ सरळ होकारदर्शक असलेलं वाक्य. आणखी एक उदाहरण आपण इथे घेऊया. माझ्याजवळ पैसे नाहीत. माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाही. माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाही. या वाक्याचं माझ्याजवळ पैसे आहेत होकारदर्शक. माझ्याजवळ पैसे आहेत होकारदर्शक. तिकडे लक्ष द्या. माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाही. माझ्याकडे पैसे नाहीत असे नाही म्हणजेच काय, माझ्याकडे पैसे आहेत असा अर्थ इथे निघतो. आता या दुसऱ्या वाक्यामध्ये माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाही हे जे वाक्य आहेत, नाहीत असे नाही म्हणजे दोन वेळेस नाही असा नकार इथं आलेला आहे. तर दोन वेळेस नकार जरी आलेला असेल तर हे वाक्य होकार आहे, त्याच्यामध्ये दोन वेळेस नकार म्हणजेच होकार आहे असं समजायचं आपल्याला. ते होकार आहे त्याचा अर्थ होकार निघतो. पण जे काही वाक्य जे आहे ते नकारदर्शकच आहे असणार आहे. माझ्याजवळ पैसे आहेत हे वाक्य जे आहे हे होकारदर्शक आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडे. एखाद्या वाक्यामध्ये दोन वेळेस जर नकार आलेला असेल तर ते दोन वेळेस नकार म्हणजे होकार आहे हे समजायचं आहे. पण ते वाक्य नकारदर्शक असेल आणि त्या नकारदर्शकचं मग होकारदर्शक अशा प्रकारचं आपल्याला वाक्य बनवायचं आहे. म्हणजे जे वाक्य नकारदर्शक आहेत त्याचं वाक्य होकारदर्शक, पण अर्थ त्याचा मात्र तोच असला पाहिजे. अर्थ कायम असणं गरजेचं आहे.
आणखी काही नकारदर्शक आणि होकारदर्शक वाक्य आपण इथे घेऊ. ही काही वाईट कल्पना नाही. वाईट कल्पना नाही. हे वाक्य, हे काही वाईट कल्पना नाही, हे वाक्य कोणतं आहे तर नकारदर्शक वाक्य आहे. या वाक्याचं ही कल्पना बऱ्यापैकी आहे. ही कल्पना बऱ्यापैकी आहे. होकारदर्शक वाक्य. आजचा पेपर, आजचा पेपर खूप सोपा आहे. हे वाक्य होकारदर्शक आहे म्हणून म्हणलेलं आहे. आजचा पेपर खूप सोपा आहे. आजचा पेपर अजिबात अवघड नाही. हे नकारदर्शक वाक्य. आजचा पेपर अजिबात अवघड नाही. हे नकारदर्शक. ही काही वाईट कल्पना नाही. हे नकारदर्शक आहे वाक्य. नकारदर्शकचं होकारदर्शक. ही कल्पना बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर आजचा पेपर खूप सोपा आहे. आता याच्या विरुद्ध आजचा पेपर अजिबात अवघड नाही. म्हणजेच कसा आहे तो सोपा आहे. त्या दोन्ही वाक्याचा अर्थ एकच निघतो, पण त्याची जी काही रचना आहे, जी शब्दाची रचना आहे, त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणजे नकारार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य दोन्हीचं परस्पर रूपांतर करत असताना, परिवर्तन करत असताना त्याचा अर्थ मात्र कायम असणं गरजेचं आहे. HW साठी काही प्रश्न? गणेशचे चित्र खराब आहे. आपली सूचना माझ्या आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे.
आता मोठा झालास, तो आता मोठा झालास. हे जे 3 वाक्य आहेत, हे 3 वाक्ये कोणत्या प्रकारचे तुम्हाला ओळखायचं आहे? होकार, नकार वगैरे, आणि त्यानंतर त्याच्या विरुद्धचं होकार असेल तर नकारमध्ये, नकार असेल तर होकारमध्ये, असं तुम्हाला याचं परिवर्तन किंवा बदल किंवा रूपांतर करावयाचं आहे. केवळ संयुक्त व मिश्र वाक्याचे परस्पर रूपांतर. केवल वाक्य, संयुक्त वाक्य व मिश्र वाक्य यांचे परस्पर रूपांतर कशा प्रकारे केलं जातं ते आपण इथं अभ्यासूया. सुरुवातीला आपल्याला वाक्य कोणत्या प्रकारचे आहे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे हे अर्थावरून ओळखावे. वाक्य कोणत्या प्रकारचे आहे हे अर्थावरून ओळखावे. वाक्य कोणत्या प्रकारचे आहे हे अर्थावरून ओळखावे. संयुक्त वाक्ये आणि मिश्र वाक्ये. संयुक्त वाक्ये आणि मिश्र वाक्ये. नंबर 1 आता बघा, संयुक्त वाक्याचे प्रकार जे आहेत, समुच्चय बोधक संयुक्त वाक्य. दुसरा विकल्प बोधक. तिसरा आहे न्यूनत्व बोधक आणि चौथा आहे परिणाम बोधक. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम.
मिश्र वाक्याचे असणारे स्वरूप, स्वरूपबोधक, उद्देशबोधक, कारणबोधक आणि संकेतबोधक. पहा तिकडे लक्ष द्या. संयुक्त वाक्याचे जे काही 4 प्रकार आणि मिश्र वाक्याचे 4 प्रकार आपण अभ्यासलेला आहे. त्यामध्ये संयुक्त वाक्याचे प्रकार असणारा पहिला आहे समुच्चय बोधक, त्यानंतर विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. हे संयुक्त वाक्याचे असणारे प्रकार. आणि मिश्र वाक्याचे स्वरूप बोधक, उद्देश बोधक, कारण बोधक आणि संकेत बोधक. हे लक्षात ठेवायचं आहे. संयुक्त वाक्याचे असणारे समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम. आणि मिश्र वाक्याचे स्वरूप, उद्देश, त्यानंतर कारण आणि संकेत. हे असे हे 4 प्रकार असलेले आपण चांगल्या लक्षामध्ये ठेवायचं आहे. तेव्हाच आपण चांगल्या प्रकारे इथं वाक्य रूपांतर करू शकतो. क्रमांक 1 लिहा. अगोदर माहिती लिहून घेऊ आपण. माहिती लिहा. एका पाठोपाठ 2 घटना घडल्यास, एका पाठोपाठ 2 घटना घडल्यास, एका पाठोपाठ 2 घटना घडल्यास पहिल्या क्रियादर्शक शब्दाला, पहिल्या क्रियादर्शक शब्दाला, पहिल्या क्रियादर्शक शब्दाला च प्रत्यय वापरून, च प्रत्यय वापरून पहिल्या क्रियादर्शक शब्दाला च प्रत्यय वापरून केवल वाक्ये, केवल वाक्ये आणि वापरून, आणि वापरून संयुक्त वाक्ये, आणि वापरून संयुक्त वाक्ये, आणि वापरून संयुक्त वाक्ये व जेव्हा तेव्हा, जेव्हा तेव्हा, जेव्हा तेव्हा, जेव्हा तेव्हा वापरून, वापरून मिश्र वाक्ये, मिश्र वाक्ये करता येते, मिश्र वाक्ये करता येते, मिश्र वाक्य करता येते. मिश्र वाक्य करता येते.
आता बघा, लक्ष द्या, एका पाठोपाठ दोन घटना घडल्यास पहिल्या क्रियादर्शक शब्दाला च प्रत्यय वापरून केवळ वाक्य. म्हणजे एका पाठोपाठ दोन घटना घडल्यास असं म्हणण्यात आलेले, त्यामधील पहिल्या क्रियादर्शक शब्दाला च हा प्रत्यय वापरायचा आहे आणि त्यापासून केवळ वाक्य बनवायचं आहे, केवळ वाक्य तयार करायचं आहे. आणि वापरून संयुक्त वाक्य व जेव्हा तेव्हा वापरून मिश्र वाक्य करता येते. म्हणजे एका पाठोपाठ दोन असं घटना घडल्यानंतर त्यातील पहिल्या जे क्रियादर्शक शब्द आहे त्या शब्दाला आपण च वापरून केवळ वाक्य बनवायचं आणि वापरून संयुक्त वाक्य बनवायचं आहे व जेव्हा तेव्हा वापरून मिश्र वाक्य आपल्याला इथं करता येतं. तर आपण इथं उदाहरण प्रत्यक्ष आपण घेऊया, आपल्या लक्षात येऊ शकेल. उदाहरणार्थ उदाहरण क्रमांक 1, गुरुजी वर्गात आले, विद्यार्थी उभे राहिले. आता हे वाक्य आहे, गुरुजी वर्गात आले, विद्यार्थी उभे राहिले. दोन वाक्य आहेत इथं. एका पाठोपाठ दोन घटना घडल्यास असं म्हणण्यात आलेलं आहे. एका पाठोपाठ दोन घटना कोणत्या घडल्या? गुरुजी वर्गात आले, विद्यार्थी उभे राहिले. गुरुजीने वर्गात आल्यानंतर विद्यार्थी लगेच उभे राहिलेले आहेत. म्हणजे या घटना एका पाठोपाठ अशा दोन घटना इथं घडलेल्या आहेत. तेव्हा आपण इथं काय म्हणलेलं आहे, दोन घटना घडल्यास पहिल्या क्रियादर्शक शब्दाला च प्रत्यय वापरून केवळ वाक्य बनवायचं आहे. कसं बघा, आता यामधील गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. हे केवळ वाक्य आहे. गुरुजी वर्गात येताच च घ्यायचे आपल्याला इथं. गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. केवळ वाक्य म्हणजेच दोन घटना घडल्यानंतर त्यामधील पहिलं जो शब्द आहे क्रियादर्शक, त्यास आपण काय करायचं, च वापरून केवळ वाक्य बनवायचं आहे. तर यामध्ये बघा, आता गुरुजी वर्गात आले. आता आले म्हणजेच त्या क्रियापदाला आलेच असं न येता त्याच्यामध्ये त्या शब्दाच्या रचनेमध्ये थोडासा बदल होतो. इथं गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले, अशा प्रकारचं इथं. म्हणजे हे वाक्य झालं हे केवळ वाक्य. गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. त्यानंतर गुरुजी वर्गात आले आणि
गुरुजी वर्गात आले आणि विद्यार्थी उभे राहिले. विद्यार्थी उभे राहिले आणि वापरून आपण संयुक्त वाक्य निर्माण केलेलं आहे. गुरुजी वर्गात आले, इथं आहे जसं तसं गुरुजी वर्गात आले, मग आपण इथं पूर्णविराम तो काढून टाकला इथं आणि हा इथे शब्द घातलेला आहे. गुरुजी वर्गात आले आणि विद्यार्थी उभे राहिले. हे झालं संयुक्त वाक्य. क्रमांक क, जेव्हा गुरुजी वर्गात आले तेव्हा विद्यार्थी उभे राहिले. मिश्र वाक्य. बघा लक्ष द्या आता इकडे. पहिलं वाक्यामध्ये गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले, केवळ वाक्य झालं. त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये गुरुजी वर्गात आले आणि विद्यार्थी उभे राहिले. आपण इथं आणि हा शब्द इथं वापरून आपण काय केलेलं आहे, संयुक्त वाक्य बनवलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये जेव्हा गुरुजी वर्गात आले तेव्हा विद्यार्थी उभे राहिले, म्हणजेच आपण जेव्हा तेव्हा असं वापरून मिश्र वाक्य तयार करतो. म्हणून हे तिसरं जे वाक्य आहे तर हे मिश्र वाक्य. म्हणजे एका उदाहरणावरून आपण केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य असं बनवलेलं आहे. हे लक्षपूर्वक जर तुम्ही याचं अध्ययन केलात तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे वाक्य बनवता येऊ शकतं, लिहिता येऊ शकतं. पण याकडे आपण लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद.